कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तू पारू ना? म्हणजे आदित्य आणि प्रीतमची मैत्रीण ना? वय मी काम करते इकडं, स्वयंपाकघर सांभाळते. अच्छा, बरं आम्हाला सांग, त्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? पारू, आम्ही पण दोघं भावंडच आहे. हा, आम्हाला खरंच सांग, काही झालंय का? वय दादा, बराबर ओळखलं तुम्ही. आदित्य सरन प्रीतम सरांमध्ये भांडण झालं आहे. आदित्य सरांनी हात उचलला प्रीतम सरांवर. काय? काय दादा, दोघी बी भाऊ जिद्दीला पेटलेत, तर तुम्हीच काहीतरी प्रयत्न करा. काय बी झालं तरी हे घर तुटतं कामा नये. करतो. पण ते देवी आईंना, देवी? अहिल्या मॅडम. अच्छा, मावशी. हा, नाही नाही, तू काळजी करू नको. हा, मावशीला नाही कळू देणार आम्ही. एवढं झालंय तर काहीतरी करावं लागेल बावड्या. काय बावड्या, बिझी आहे का? नाही. येऊ का? अरे म्हणजे काय, तुला कधीपासून परमिशनची गरज लागली? आणि मी आता खालीच येत होतो, पण ये बस. काय म्हणतो, बाकी बरं आहे ना? फर्स्ट क्लास. जरा बोलायचं होतं तुझ्याशी. काय जरा एक असं पर्सनल प्रॉब्लेम आहे. काय झालं बोल. किरण माझा मोठा भाऊ आहे, पप्पू आपला. पण कधी कधी ना माझ्या मनात काय चाललंय, माझ्या डोक्यात काय विचार आहेत, माझ्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम आहेत, हे किती पण बोललं ना तरी त्याच्यापर्यंत पोचतच नाही रे. मोठा भाऊ कसा पाहिजे? धाकट्या भावाच्या चुका स्वतःच्या पोटात घालणारा, धाकट्या भावाला सपोर्ट करणारा, धाकट्या भावाच्या मनातलं कायम ओळखणारा. तू कसा आहे प्रीतमसाठी? तसा तू प्रीतमच्या पाठीशी आहे ना, म्हणून प्रीतम चुका जरी करतो ना तरी कॉन्फिडेंटली करतो. खरंच असं वाटतं की पप्पू नाही, तू माझा मोठा भाऊ असताना तर बरं झालं असतं. प्रीतमला जरी ठेच लागली ना तरी दुखतं तुला. तुझ्यासारखा मोठा भाऊ असेल ना लाईफ मध्ये तर चुका करायला पण मजा येईल रे. यार वैताग आणलाय त्या सोनूने, एक अशी ठेवून द्यावीशी वाटते ना. प्रीतम, मला तुझ्यासारखा लहान भाऊ असायला हवा होता. तू बघ ना, आधीच्या प्रत्येक निर्णयाचा काय रिस्पेक्ट करतो. त्याला उलट उत्तर देत नाही, उलट प्रश्न विचारत नाही. आणि आमचा सोन्या, त्याला कुठं कळते? मोठ्या भावाने तो निर्णय काहीतरी विचार करूनच घेतला असेल ना, कारण जबाबदारी आहे त्याच्या खांद्यावर. आणि ती जबाबदारी पेलवणं एवढं सोपं नाहीये. आता तू बघ ना, आधीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची काय साथ देतो. आणि आधी सुद्धा मोठा भाऊ म्हणून तुझ्यावर केवढा जीव लावतो. भाऊ हवा तर असा. तुझ्यासारखा भाऊ पाठीमागं उभा असेल ना तर मी तर जगच जिंकीन राव. श्रीकांत काकांनी नवीन गाडी घेतली होती तेव्हाच आठवतं का? नवीन गाडी घरी आली, प्रीतम तसा लहान होता. त्यांनी करकटक घेतलं आणि गाडीवर काय कोरलं. राही बोला भगवान बोला असं लिहिलं होतं. आईने मला मारलं म्हणून दादा कधीच त्या गाडीत बसलो नाही. दादा बसला नाही म्हणून आई बसली नाही, आईचे नाही बसली म्हणून बाबा बसले नाही.
शेवटी नवीन कोरी गाडी अशीच विकून टाकली त्याने. खरं सांगतो बावड्या, म्हणजे तू फ्रेंड म्हणून तर भारी आहेचेस, पण मोठा भाऊ म्हणून बेस्ट आहेस ना, बेस्ट. काय झालं बावड्या, तुझ्या डोळ्यात पाणी? हे ओके ना तू? तुझ्यात आणि प्रीतम मध्ये ओके ना, समजा काय मॅटर नाही ना? नाही रे, ऐक ना, मला ऍक्च्युली त्याच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. बरं झालं आठवलं, मी आलोच. कुठे चाललंय? प्रीतमला भेटायला. हा, काही गरज नाही. ये रे. I'm sorry. अहिल्या मॅडमनी बोलवलं. आलोच. अशी भावंड असली ना तर जग जिंकण्याचं बळ मिळतं, है ना? खरंय. आलीच बघा माझी गाडी. चला निघायचं का? बस आहे आपली. एक मिनिट सावित्री, सवाशणीला असंच जाऊ द्यायचं नसतं. चुकून आले बर का तुझ्याकडे. झाल्या का सवाशणी? चिमणीबाई निघायचं तर आता. चल की मला बाहेर सोडायला. घेते बर का? ये. चला येतो. चलो बावडे. काळजी घ्या एकमेकांची. काळजी. मावशी येतो का? ये. येतो मावशी. नीट जा. बाय बाय. 24 जानेवारीला माझ्या लग्नाला यायला विसरू नका. फर्स्ट क्लास दावाडे तुमची वाट बघतायत. आता एकत्र यावंच लागतंय. नक्की. येतो. काय घेत आयडी? चला भाऊ तुम्ही पुढं, मी आले. ये लवकर, बस आहे आपली. हा, हा. येतो. मला नाही माहित तुझी काय अडचण आहे, का तू तुझं हे सत्य सगळ्यांसमोर का नाही सांगत आहे. पण खायची नको करू. तो देव आहे ना, तो तुला बळ देईल बघ. तुझं हे सत्य तू सगळ्यांसमोर आणू शकशील, सांगू पण शकशील. सवाशणीचं कपाळ असं मोकळं नाही राहता कामा. राहू दे, राहू दे. ताई, तुम्ही खरंच फर्स्ट क्लास आहात. नुसते फर्स्ट क्लास नाही, फर्स्ट क्लास दाबाडे आहे आम्ही. येऊ का? एक लक्षात ठेव, आता एकत्र यावंच लागतंय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.